वर्षा बोलायला गेलं तर 5,000 तुमचा मुंबईला बैल जिंकला पाहिजे. बैलगाडा क्षेत्रात बोलायला गेलो तर एकदम सर्व पब्लिक आलेलं आहे. आता पेडगाव म्हटलं तर किती वर्षापूर्वीची बरोबर पारंपरिक आहे आणि पारंपरिक मैदान आहे पेडगाव. आणि या पेडगाव मैदानासाठी मी तर दरवर्षी येतो. आता माझा भाऊ आज पहिल्यांदा आलाय, पहिलं वर्ष आहे याचं. की मी दरवर्षी पैशापेक्षा जास्त नावाला किंमत असते. तो आलाय पिक्चर मध्ये, त्याला तुम्ही पैरा द्या. बरोबर. त्याच्या पण तुमच्या एकदा बैलाचं ओळख आणि तुम्ही थोडी बाई परिचय करून द्या. आमच्या गावाचं नाव बामणडोंगरी पनवेल. ओके. रायगड मध्ये येतो आमचं गाव. बरोबर. आपला म्हणजे ठाण्याचा जसा मथुर आहे तसाच आपला बामणडोंगरीचा मथुर आहे. तो आज आम्ही पळवणार, त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळं तो आज आम्ही बैल आणला नाही इथं. नंतर आम्ही पेडगावला दरवर्षी बैल आणतो. ओके. आज त्याच्या पायाला दुखापत असल्यामुळे आम्ही बैल आणला नाही. धन्यवाद. तर तुम्ही आतापर्यंत म्हणजे किती ह्याच्या आधीचा बैलगाडा कधी मारलात तुम्ही? मी असं म्हणजे फक्त लाईव्हच बघायचो. भाऊ माझा बैलगाडा क्षेत्रामध्ये ड्रायव्हर आहे, गाडा मालक आहे. हां. दुसरा मला जास्त आवड नाही आहे. फक्त मी जे बैलांना रीलवर बघतो त्याच्यामध्ये फक्त मला जे बैल आवडतात मी त्यांना एकदम हे करतो. प्रत्येक घरातले फॅमिली असू दे किंवा घर मेंबर किंवा बाहेरचा कुठला मेंबर असू दे, प्रत्येकावर जो प्रेम लागतो तो लास्टपर्यंत राहतो. नक्कीच. पण बैलांवरती प्रेम लागणं ही पण म्हणजे आपण वर्षभर त्याला फुकटची पोचतो. थोडक्यात बरं झालं तर आपण त्याला 2 महिन्यातून पळवणार, वर्षातून पळवणार किंवा पूर्णपणे वर्षभर आपण पोचणार त्याला. म्हणजे शेवटी एका माणसाचा खर्च आहे, माणसापैकी जास्त खर्च आहे. पण तुम्ही आता बोलला आम्ही वर्षा बोलायला गेलं तर संसारापेक्षा जास्त आहे. नाही तुम्ही बोलला बैलगाडा क्षेत्रात बोलायला गेलो तर नाद एकदम खुला आहे याच्यातला. कारण की माझा भाऊ करतोय स्वतः. मला ते एवढं म्हणजे जास्त नाद नाही. पण मी जेवढे बैलांना बघितलंय मला आज फक्त बघायची होती की मला फक्त भाऊ मला दाखव, मला हे बैला मला समोरून. म्हणजे ह्याच्या आधी तुझा भाऊ हा म्हणजे क्षेत्र चालवायचा की याला पहिल्यापासून नाद आहे. तो कसं आहे माहिती आहे का, बोलायचं झालं तर की तो म्हणजे मगाशी बोलला की मी मजा म्हणून आलोय. एक वेळा मजेचा पण विषय आहे, आनंदाचा पण विषय आहे, दुःखाचा पण विषय आहे. कधी पण ह्या गोष्टी अशा आहेत की पैशापेक्षा जास्त नावाला किंमत असते. किंमत आहे. बरोबर. तू भले 1 लाख घाल 2 लाख घाल, पण तुला ते 2 लाखाचे 4 लाख लॉस मध्ये गेला ना तर नावासाठी किंमत असते. मला क्षेत्र असं आहे ना की तुम्ही 2 लाख घाला, 3 लाख घाला, 4 लाख घाला. मुंबईला तुमची गाडी जिंकली, तुमचं ते 2 लाख आणि 3 लाखाला कोण विचारत नाही. मग तेच बोलायचंय. म्हणजे पैशापेक्षा तुमची गाडी जिंकली, तुमचा बैल जिंकला तर तुमचं नाव होणार. बाकी कोणीही तुम्हाला विचारत नाही. तुमची गाडी 10,000वर असो किंवा 5,000वर असो, फक्त तुमचा मुंबईला बैल जिंकला पाहिजे. मग मी तुम्हाला तेच बोललो की पैशापेक्षा नावाला किंमत आहे. नावाला किंमत आहे. म्हणजे जेवढा तो पब्लिक आलाय तो पैशासाठी कोणीच आलाय नाही. पैशासाठी कोणीही जो तो आपापल्या नावासाठी आलाय. फक्त एक आपला छंद आणि आपली परंपरा जपण्यासाठी सर्व पब्लिक आलेलं आहे. आता पेडगाव म्हटलं तर किती वर्षापूर्वीची बरोबर पारंपरिक आहे आणि पारंपरिक मैदान आहे पेडगाव. आणि या पेडगाव मैदानासाठी मी तर दरवर्षी येतो. आता माझा भाऊ आज पहिल्यांदा आलाय, पहिलं वर्ष आहे याचं. मी दरवर्षी येतो. हे खास मैदान मी बघण्यासाठी येतो. कारण पारंपरिक जे पूर्ण डोंगर भरतं ना माणसांना, बरोबर, ते बघण्यासाठी मी खास दरवर्षी येतो मैदानात. नक्कीच. थँक्यू. पण माणसाची हीच अपेक्षा पाहिजे की पैशापेक्षा जास्त माणूस की त्यांना महत्व दिलं पाहिजे. बैलगाडी क्षेत्रात आहे ना पैशाला कोणीही विचार. बरोबर. पण मला नाही ह्या तुझ्या वाक्यावरती मला एक शंका निर्माण होते. काही लोक बैलगाडी क्षेत्रामध्ये अजून पण असे आहेत की पैशाला जास्त मानणारे पण लोक आहेत. भले मी पहिल्यांदा आलो पेडगावला बैलगाडी ह्याच्यामध्ये. मी सावली मैदानामध्ये असतो प्रत्येक वेळी देसाईला. काही लोक मला आता मी 2-4 बैलांची म्हणजे जे बैल बांधले तिथे फिरलो तर मला असे पण जाणवलं ज्याचं गरीब बैल आहे त्याला कोण श्रीमंताचा बैल देत नाही. पण हे ॲक्च्युली हे कशावरून होतं, हे पैशावरून होतं. ते तर दादा तुझं बरोबर आहे. मी पण आता स्वतः पनवेल मधलाच आहे.
बरोबर. मी पण पनवेलमधला आहे, मुंबईचाच आहे मी पण कसं होतं माहिती का, ज्याच्याकडे पैसा शेठ लोकांचा शेठ लोकांमध्ये हा, मग हे कुठे सुधारलं पाहिजे ना, तुला काय वाटतं? आता गरीबाचा बैल बोलतोय त्याला शेठ लोक पैरा देत नाही. का आता देत मी नाही? स्वतः पण हे driver सुधारलं पाहिजे ना, तुला काय वाटतं? असंच राहिलं पाहिजे आपल्या पुढं? याच्यावरती एक निघाला पाहिजे का गरीबाचा बैल बोलतोय त्याला तुम्ही पैरा द्या, त्याच्यामध्ये पला. मला हेच बोलायचं आहे की आता मी जस्ट 2-3 मुलाखती घेतल्या. मला काय बोलला, आमचा बैल प्रॉब्लेममध्ये होता तो 1-2 वर्ष. हा त्याच्यानंतर पण नंबर मारलेत, पण जे मोठे मोठे लोक आहेत बैलवाले आहेत, पण ते मला पेरा देत नाही. पण हे मी आता ड्रायव्हर असल्याने मी सांगतोय की तो बैल जरी फ्लॉप मध्ये असला, तो आलाय पिक्चर मध्ये, त्याला तुम्ही पैरा द्या, बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही पला. कारण तो फॉर्मचा बैल आहे, बरोबर. परत फॉर्मला आलाय, तो त्याच्या जिद्दीवर स्वतः उभा राहिलाय, त्याला तुम्ही पैरा द्या आणि तुम्ही त्याच्या संग पला, त्याच्या संग नंबर करा, बिनजोड करा आणि त्याच्या संग पळून आपल्या मुंबईचं नाव काढा. नक्कीच नक्कीच. मग मी पण त्यांना तेच बोललो की भले श्रीमंत असू दे गरीब असू दे, इथे तुम्हाला पैशाला किंमत नाही आहे. तुम्ही एकमेकाला जपून चला. बैलगाडी क्षेत्र पुढं न्यायचं आहे, तर तुम्हाला हे करणं भागच आहे. या क्षेत्रात आहे ना असा पैशाला अजिबात किंमत नाही आहे. येतं तुम्ही जेवढी माणसं जपणार तेवढा तुमचं नाव होणार. नक्कीच नक्कीच. मला फक्त तुम्ही चांगली प्रकारे माहिती दिली. तुम्ही तरुण आहात, तुम्ही अजून बैलगाडा क्षेत्र पुढं चालवाल आणि जे काय नियम काय असेल तुम्ही पालन कराल. पण मला एक सांगायचं, मला फक्त तुमचं मत काय, पुढं कसं काय झालं पाहिजे पुढं. आता म्हणजे आपला आता मुंबईचा नियम चालू आहे, इथं समज वेगळे नियम चालू आहे, तिथे वरती आपल्या मुंबईला समज नियम चालू आहेत ड्रायव्हरांच्या बाबतीत, कमिटीच्या बाबतीत. बरोबर. ते तसेच चालू राहिले पाहिजे. कंपल्सरी जे आपले नियम आहेत ते तसेच चालू राहिले पाहिजे. आणि याच्यामध्ये जर नियम वाढले काय केले तरी चालेल, फक्त नियम स्ट्रिक्ट पाहिजे आणि सगळ्यांना सारखे पाहिजेत. बंदी तर बंदी, तो शेठ असो किंवा गरीब असो. बरोबर, राईट. तो गरीब असो किंवा शेठ असो, त्याला बंदी तर बंदी. बरोबर बरोबर. आणि ठीक आहे, तुम्हाला थँक्यू. मला भेटून तुम्हाला बरं वाटलं. आपला मुंबईचा कुठलाही बैल फायनल राहू दे, आम्हाला आनंद आहे. कुठलाही बरोबर. मुंबईचा असू दे, घाटावरचा बरोबर, असू दे, बरोबर. फायनलला राहिलाय आपण त्याच्यासमोर बोललं का. मला सांगा, ह्याच्या आधी आपला कधी फायनल झाली होती किंवा कधी काय विन काय झालं फायनल होतं? म्हणजे आपण फक्त एक वेळेस इथं मुंबई महाराष्ट्र केसरी आपल्याच इथं झालेला भिवंडीमध्ये. ओके. तेव्हा मी तिथं जावलेकरांचा साई म्हणून ओके. बैल आहे, तो पलवला होता तो. आणि त्याच्यासोबत पलवलेला मारुती शेठ माझगाव यांचा वायो, ओके. ती गाडी पलवलेली. ओके. ती गाडी तिथे मी फायनलला ठेवलेली. ओके. तेवढीच एक माझ्या आयुष्यातली फायनल. ओके. तर मी इथं बिनजोड शिवाय गाडी पलवत नाही. तुम्हाला आता किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये? मला आता कम से कम गाडी पलवतोय ही 6 वर्ष झाली. तुमच्यात गाडी कोण, सुट्टी मेकर कोण आहे? गाडी चालवतो कोण तुमच्यात? मी स्वतः ड्रायव्हर आहे. अच्छा, चांगली गोष्ट आहे. मेकर चेतन म्हणून एक आहे ओके ओके ओके. थँक्यू. आणि दोघं तिघं जण अजून आहेत. तर आपण आज पनवेलचे जे गाडा मालक आहेत त्यांना आपण भेटतोय. त्यांचा नंदीचं नाव काय, पुणे मथुर, पनवेलचा मथुर आहे. आपल्याला भेटून खूप चांगलं वाटलं. त्यांचा मथुर म्हणजे त्यांनी आता बोलतात ते भिवंडीला फायनल मारलेली, त्यानंतर म्हणजे कमबॅक थोडक्यात नाही आहे. तर ते कमबॅकसाठी खेळत नाहीत, तर ते का बोलतात स्वतःची इच्छा म्हणजे नावासाठी खेळत आहेत. तर आपण ईश्वराने याची प्रार्थना करूया की यांचा मथुर आहे तो नक्कीच पुढच्या म्हणजे काही दिवसामध्ये किंवा आता तर तुमचे काय झालं, आताचा विषय काय झाला तुमचा? बैल आपण घाटावरती पाठवत नाही. बैल आपला मुंबईलाच असतो. आपण मुंबईलाच त्याला 4 महिने सांभाळतो. कारण बैल आपल्याला 6 महिना पळवतो आपण बैल. बरोबर. त्याला आपण 4 महिना आराम देतो पूर्ण. मी तुम्हाला तेच मग स्टार्टिंगला तेच बोललो, आपला म्हणजे घरचा परिवार पोचणे आणि एक फुकटचा बैल पोचणे या भरपूर डिफरन्स आहे. बैलामध्ये हा ना- फक्त हा शोक फक्त आनंदाचा असतो, मजेचा झाला. बैलामध्ये कसं माहिती का दादा, बैल आपण म्हणजे असं का त्याला जनावर समजत नाही. बैल आपला एक घरचा सदस्य, माझा भाऊ, माझा मुलगा म्हणून मी सांभाळतो त्याला. 4 महिने काय 6 महिने, 1 वर्ष सुद्धा आपण पोसाची ताकद ठेवतो. बरोबर. ते तर पाहिजेच ना, छंद जोपासतं म्हणजे इथं कला पाहिजे आपल्याकडे. तर आपल्याला दादांना भेटून बरं वाटलं. तर नंदी पुन्हा कमबॅक करेल, आपल्या ईश्वराने प्रार्थना करूया. तर तुम्हाला भेटल्याबद्दल मला एक लय छान वाटलं.